कापसासाठी जमिनीत खत टाकणे किंवा ड्रीप फर्टिगेशन म्हणजे ड्रीपमधून खत देणे, ह्या दोन गोष्टी आपण बघणार आहोत. खताचा वापर कार्यक्षमता ही वाढली पाहिजे. जर जमिनीत खत टाकलं मित्रांनो आपण, तर जे दिलेलं खत आहे जवळपास 30 ते 50% दिलेल्या मात्रेतून जमिनीतून पिकाला उपलब्ध होते. पण ड्रीप फर्टिगेशनमध्ये म्हणजे ड्रीपद्वारे दिल्या जाणारं खत 80 ते 90% पिकाला लागू शकते. आता अन्नद्रव्याचा लॉस, जमिनीत खत टाकल्यावर अन्नद्रव्याचा लॉस जास्त प्रमाणात होतो. ड्रीप फर्टिगेशनमध्ये कमी प्रमाणात होते जमिनीत खत टाकण्याच्या तुलनेत. आता जमिनीत खत जर टाकला आपण तर मुळापर्यंत पोहोचण्यासाठी जो पिरियड आहे किंवा जो कालावधी आहे एकदम संत म्हणजे एकदम स्लो असते. पण ड्रीप फर्टिगेशनमध्ये थेट मुळाजवळ पाणी जाते खताचं, तर लगेच उपलब्ध होते पिकाला. आता उत्पादनावर काय परिणाम होतो? जमिनीत खत टाकणं हे पण चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकते, पण ड्रीप फर्टिगेशन म्हणजे ड्रीपमधून खत देणं हे अधिक चांगलं उत्पादन देऊ शकते. फक्त त्याच्या मागे एक अट आहे की योग्य व्यवस्थापन असलं पाहिजे. केव्हा आपल्याला ड्रीपमधून खत द्यायचं, ड्रीपचा जो संच आहे तो व्यवस्थित असला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला उत्पादन मिळू शकते. आता खताची गरज, जमिनीत जर खत टाकलं आपण तर जास्त मात्रेत म्हणजे क्वांटिटी जे खताची आहे हे जास्त लागते. पण ड्रीप फर्टिगेशन त्याच्यामधून जर आपण जे खत देतो ड्रीपमधून जवळपास 20 ते 40% आपण कमी करू शकतो. आता मजुरी, जमिनीत खत टाकताना मजुरी थोडी जास्त लागते. आता पाणी वापर, जमिनीत खत टाकल्यावर मित्रांनो चांगल्या प्रकारचा पाऊस किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते जमिनीतून पिकाला खत उपलब्ध होण्यासाठी. पण ड्रीप फर्टिगेशनमध्ये कमी पाण्यात बी आपण खत उपलब्ध करून देऊ शकतो. आता खत देण्याची पद्धत जी आहे, जे जमिनीत खत टाकतो आपण, हे 1 वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा मोठ्या प्रमाणात आपल्याला खत देणं पडते पिकाला. पण जे ड्रीप फर्टिगेशन आहे त्याच्यामध्ये आपण दर आठवड्याला किंवा गरजेनुसार कमी प्रमाणात, पिकाच्या गरजेनुसार कमी प्रमाणात आपण देऊ शकतो. हे आहे मित्रांनो याची तुलना. पण आता एक अत्यंत महत्त्वाची जी वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे आपण जमिनीतून खत देताना खताचा काही भाग हा मातीत स्थिर होतो, वाहून जातो किंवा वनस्पतीला लगेच उपलब्ध होत नाही. ड्रीप फर्टिगेशनमध्ये खत पाण्यासोबत थेट सक्रिय मुळांच्या भागात पोहोचते, त्यामुळे अन्नद्रव्याचे शोषण अधिक प्रभावी होते आणि पिकामध्ये चांगला रिझल्ट दिसतो. आता याच्यामध्ये बी काही निष्कर्ष आहे कापसासाठी मित्रांनो. ड्रीप सुविधा असताना ड्रीप फर्टिगेशन अधिक कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो. मात्र ड्रीपमध्ये फक्त 100% वॉटर सोल्युबल खतच द्यायचं आहे. सामान्य ग्रॅन्युअल कॉम्प्लेक्स खते ड्रीपमधून देऊ नयेत, ही महत्त्वाची सूचना आहे. हे शेतकरी मित्रांनी याची नोंद घ्यावी.